नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी ठेवण्यात येणारी अंतराची अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रद्द केली आणि प्रवेशाच्या निकषामध्ये येत्या 2 दिवसात आवश्यक सुधारणा करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. शिक्षण हक्क कायद्यानुसार सरकारने प्रत्येक 1 किलोमीटर परिसरात इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत आणि प्रत्येक 3 किलोमीटर परिसरात इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतच्या शाळा उभारणे बंधनकारक होते. याकरिता सरकारकडे 2010 पासून 3 वर्षांची मुदत होती. परंतु राज्यामध्ये आजही अनेक ठिकाणी कायद्यानुसार सरकारी शाळा नाहीत. तसेच अनेक ठिकाणी वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किंवा 3 किलोमीटरच्या परिसरात विनाअनुदानित शाळाही उपलब्ध नाहीत. या परिस्थितीत शिक्षण हक्क कायद्याचा उद्देश साध्य करायचा असल्यास विनाअनुदानित शाळांच्या बाबतीत अंतराची अट लागू केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट केले आणि या प्रकरणावर न्यायमूर्तींनी यापुढे सुनावणी केली. तर मित्रांनो, याचिकाकर्ते म्हणून अंतराच्या निकषाविरोधात सामाजिक कार्यकर्ते आशिष फुलझेले, अनिकेत कुतरमारे आणि वैभव कांबळे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. परंतु याचिकाकर्त्यांनी बुधवारी एका विद्यार्थ्याच्या प्रवेशाविषयी चुकीची माहिती दिली. त्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारून त्यांच्यावर 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल